आतडं. आतडं म्हणजे मानवी आतडं नव्हे, इंटेस्टाईन वगैरे. तर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक शब्द वापरला जातो, आतडं. कधी वापरला जातो? तर आपण बघतो काही वेळेला एखाद्या प्राणी, गाय म्हैस असू दे, त्याचं जे बाळ आहे कुठेतरी हरवलं, कुठेतरी गेलं, तर ती म्हैस ओरडत ओरडत जात असते आणि ज्यावेळी ती भेटतात एकमेकाला, तर अगदी म्हणजे ते चाटते त्याला, असं हे करते, म्हणजे प्रेम व्यक्त करते. आणि त्यावेळी कोणतरी म्हणतं की आतडं रे, ती मूल बाजूला गेल्यामुळे ते आई किती घाबरली, ती बघ कसं प्रेम आहे बघ त्यांचं, असं. म्हणजे हे जे असतं त्याला आतडं असं एक ग्रामीण शब्द वापरला जातोय. मग असं प्रत्येकाच्या म्हणजे ज्यावेळी तुमची अशी नाती असतात, त्यावेळी एक प्रकारचं नैसर्गिक प्रेम त्या नात्याला लाभलेलं असतं. जसं आई आणि मुलाचं असतं तसं प्रत्येक नात्याला ते लाभलेलं असतं. आणि त्यामध्ये कुठला हा नसतो, म्हणजे कंडिशन नसते. आणि ते अगदी अनकंडिशनली ते करत असतात, कारण ते नैसर्गिक निसर्गाने दिलेले असतं. आईला कधी कोण सांगून प्रेम करत नसते कधी आई, किंवा तिला किती जरी त्रास झाला तरी ती मुलासाठी ते सगळं सहन करत असते. का करत असते? कारण तिथे बॉन्ड असतो तो एक, त्यालाच आतडं म्हणतात. त्यात तिला त्रास जरी झाला तरी त्याचं काय वाटतच नसतं. तर अशा प्रकारे हा आतडं म्हणून जे असतं ना, ते मग प्रत्येक रिलेशनमध्ये असतं थोड्याफार फरकानं. पण काही वेळेला कसं होतं की काही लोक त्या भावनेनं आतडीच्या, म्हणजे आपण जे म्हणतो ती माया जी नैसर्गिक असते ती करत असतात, पण एखाद्या व्यक्तीला त्याचं महत्त्व नसतं. तर ज्यावेळी तुम्हाला कोण अशा पद्धतीनं प्रेम करत असेल, तर त्याचा रिस्पेक्ट जरी तुम्ही नाही केला, त्याचा आदर जरी नाही केला, तरी त्याला अनादर होईल असं वागू नका. कारण काही वेळेला ज्यावेळी ती तुमच्यावर जी अनकंडिशनल प्रेम करणारी व्यक्ती असते, ती ज्यावेळी नसते त्यावेळी तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं. पण असताना तुम्ही त्याला इग्नोर करत असता, तिला दुर्लक्षित करत असता, तिचा रिस्पेक्ट अजिबात ठेवत नसता. पण ज्यावेळी ती नसते ना, त्यावेळी तुम्हाला तिची किंमत कळत असते. त्यामुळं अशा व्यक्तींचा भले तुम्ही रिस्पेक्ट नाही केलं चालेल, पण कधी तिचा अनादर होणार नाही इतकी तर काळजी घ्या. थँक्यू.